मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी उद्यम रजिस्ट्रेशन करायचे असेल तर ते तुम्हाला एकही रुपया खर्च न करता ऑनलाईन घर बसल्या करता येते। उद्यम ज्याला आपण MSME रजिस्ट्रेशन सुद्धा म्हणतो। आता MSME मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालय असा याचा अर्थ होतो। आता यात फरक तो काय आहे? मायक्रो किंवा सूक्ष्म उद्योग म्हणजे ज्यात मशिनरी आणि साहित्य मिळून झालेली संपूर्ण गुंतवणूक ही 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही। तसेच उद्योगाचा टर्नओव्हर म्हणजेच उलाढाल ही 5 कोटींपेक्षा जास्त नाही। स्मॉल किंवा लघु उद्योग म्हणजे ज्यात मशिनरी आणि साहित्य मिळून झालेली गुंतवणूक ही 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही। तसेच उद्योगाचा टर्नओव्हर म्हणजे उलाढाल ही 50 कोटींपेक्षा जास्त नाही। आणि मीडियम किंवा मध्यम उद्योग यामध्ये मशिनरी आणि साहित्य मिळून जी काही गुंतवणूक झालेली असेल ती 50 कोटींपेक्षा जास्त नाही। तसेच उद्योगाचा टर्नओव्हर म्हणजे उलाढाल ही 250 कोटींपेक्षा जास्त नाही। तर अशा उद्यमांना इथे नोंदणी करता येणार आहे। ऑनलाईन नोंदणीची सर्व प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेता येणार आहे। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। नमस्कार मित्रांनो, उद्यम नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन नंतर तुम्हाला एक परमनंट रजिस्ट्रेशन नंबर मिळतो। तसेच तुम्हाला प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेटही दिले जाते ज्यावर एक QR कोड असतो आणि हे प्रमाणपत्र एकदा मिळाल्यावर पुन्हा ते रिन्यू करण्याची गरज पडत नाही। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही, सर्व प्रोसेस ही मोफत आहे। udyamregistration.gov.in लक्षात असू द्या, फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरच तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी करायची आहे। या वेबसाईट व्यतिरिक्त udyam.gov.in आणि MSMEregistration.gov.in या वेबसाईट सुद्धा सरकारच्या अधिकृत वेबसाईट्स आहेत ज्याद्वारे तुम्हाला पुन्हा या मेन पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाते। तर पोर्टल ओपन झाल्यानंतर नोंदणी करण्यापूर्वी वेबसाईटवर दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्या आणि नंतर नोंदणी करण्यासाठी इथे पहिला ऑप्शन फॉर न्यू एंटरप्रेनर्स हु आर नॉट रजिस्टर्ड येट अ MSME और दोज विथ EM सेकंड हा ऑप्शन क्लिक करा। पहिल्यांदा या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांसाठी हा ऑप्शन आहे। मित्रांनो, उद्यम नोंदणीकरिता आधार कार्ड असणे तसेच आधार सोबत मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। जर तुम्ही स्वतः मालक असाल, प्रोप्रायटर असाल तर तुमचे आधार कार्ड आवश्यक आहे। जर तुमची पार्टनरशिप फर्म असेल तर मॅनेजिंग पार्टनर म्हणजे व्यवस्थापकीय भागीदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। तसेच जर HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिलीच्या प्रकरणांमध्ये जो कोणी कर्ता असेल त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। आता तुमच्या ओनरशिपनुसार इथे आधार नंबर एंटर करा। इथे मी प्रोप्रायटरचा म्हणजे मालकाचा आधार नंबर देत आहे। त्यापुढे आधारप्रमाणे नाव टाईप करा आणि खाली डिक्लेरेशन वाचून दिलेला हा बॉक्स टिक करून व्हॅलिडेट अँड जनरेट OTP बटन क्लिक करा। आधार लिंक मोबाईल नंबरवर आलेला OTP इथे एंटर करून पुन्हा व्हॅलिडेट बटन क्लिक करा। आधार व्हॅलिडेशन पूर्ण झाल्यानंतर त्याखाली पॅन व्हेरिफिकेशन करावे लागेल, म्हणून इथे टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये प्रोप्रायटरी किंवा एकल स्वामित्व हा ऑप्शन निवडून पुढे तुमचा पॅन कार्ड नंबर एंटर करा आणि पुन्हा हे डिक्लेरेशन वाचून बॉक्स टिक करा आणि पॅन व्हॅलिडेशन बटन क्लिक करा। आता तुमचे पॅन व्हॅलिडेशनही पूर्ण झाले आहे। त्याखाली पॅन कार्डच्या माहितीनुसार तुम्ही ITR कधी फाईल केलेला आहे, कोणता ITR टाईप किंवा फॉर्म भरला आहे ती माहिती दिसेल। तसेच जर तुमच्याकडे GSTN नंबर असेल तर इथे येस अथवा नसेल तर नो टिक करा। आता इथून पुढे तुमचे उद्यम रजिस्ट्रेशन सुरू होईल। तुमच्या नावाखाली मोबाईल नंबर एंटर करा, त्यापुढे तुमचा ईमेल ID टाईप करा। इथे तुमची कॅटेगरी जसे जनरल, SC, ST, OBC यापैकी एक निवडा। त्याखाली तुमचे जेंडर निवडा। तसेच दिव्यांग असाल म्हणजे अपंग असाल तर हो अथवा नो ऑप्शन टिक करा। मित्रांनो, इथे तुमच्या व्यवसायाचे नाव टाईप करा। तसेच त्या व्यवसायाअंतर्गत प्लांट किंवा युनिट असतील तर त्या प्लांट्स किंवा युनिट्सचीही नावे तुम्हाला इथे भरता येणार आहे। लक्षात असू द्या, एकापेक्षा जास्त नावे तुम्ही देऊ शकता। आता उदाहरणच द्यायचे झाले तर रिलायन्स या नावाच्या खाली रिलायन्स जिओ, रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर अशा प्रकारचे इतर युनिट येतात। तसेच तुमचेही एका उद्यम नावाच्या अंडर एकापेक्षा जास्त प्लांट किंवा युनिट असतील तर ते एक एक करून या ठिकाणी तुम्ही ॲड मोर हे बटन क्लिक करून ॲड करू शकता। आता इथे ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय आहे त्या जागेचा संपूर्ण पत्ता भरा पिनकोड सहित। तसेच ॲड प्लांट
हे बटन क्लिक करून तुम्हाला तुमच्या इतर प्लांट किंवा युनिटचाही पत्ता इथे भरता येणार आहे। आता या ठिकाणी कार्यालयाचा पत्ता तुम्हाला भरता येतो। त्यानंतर गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड हे बटन क्लिक करून तुम्हाला मॅपवर व्यवसायाचा एक्झॅक्ट पत्ता शोधायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचे नंबर्स डिस्प्ले केले जातील। याच्या आधी तुम्ही नोंदणी केली असेल तर इथे एक ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल। पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर इथे NA हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन किंवा रजिस्ट्रेशन यामध्ये तुम्ही व्यवसाय कधी सुरू केला ती तारीख सिलेक्ट करा। तुमचा व्यवसाय प्रोडक्शन बिझनेस असेल तर येस टिक करा। डेट ऑफ कमेन्समेंटमध्ये पुन्हा व्यवसाय कधी सुरू केला किंवा प्रोडक्शन कधी सुरू केले ती तारीख भरा। त्याखाली तुम्हाला बँकेच्या डिटेल्स भरायच्या आहेत, जसे बँकेचे नाव, बँकेचा IFSC कोड आणि अकाउंट नंबर। आता काम कोणत्या स्वरूपाचे आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काही तयार करत आहात किंवा सर्व्हिस काही सेवा देत आहात, एक योग्य तो ऑप्शन टिक करा। इथे पुन्हा मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस किंवा ट्रेडिंग यापैकी एक ऑप्शनवर टिक करायचे आहे। त्याखाली ट्रेडिंग की नॉन ट्रेडिंग हा एक ऑप्शन सिलेक्ट करा। मित्रांनो, आता इथे तुम्हाला NIC 2 डिजिट कोड, NIC 4 डिजिट कोड आणि NIC 5 डिजिट कोड या तीनही ठिकाणी लिस्टमधून तुम्हाला तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे। इथे लक्षात असू द्या, ऑप्शन असा निवडा जो तुमचा व्यवसाय व्यवस्थित डिस्क्राईब करतो, म्हणजे तुम्ही नेमकं काय करता ते त्यातून दर्शविले गेले पाहिजे। तीनही ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता ॲड ॲक्टिव्हिटी बटन क्लिक करा। याच प्रकारे इतर प्लांट किंवा युनिटमधल्याही ॲक्टिव्हिटीज तुम्ही ॲड मोर ॲक्टिव्हिटीज हे बटन क्लिक करून भरू शकता। आता तुमच्या उद्यमामध्ये किती महिला किंवा पुरुष कार्यरत आहेत, म्हणजे एकूण किती कर्मचारी काम करत आहेत, काही एम्प्लॉईज आहेत का, त्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। तसेच खाली यापैकी जो ऑप्शन हवा असेल त्यापुढे येस अथवा नो टिक करा। मित्रांनो, हे ऑप्शन्स म्हणजे सरकारच्या ई-मार्केट, ट्रेड्स पोर्टल, NSC, NSIC पोर्टल इत्यादीसाठी तुम्हाला नोंदणी करायची असेल तर येस अथवा नो टिक करा। त्यानंतर इथे सबमिट अँड गेट फायनल OTP बटन क्लिक करा। तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची तुम्हाला खात्री आहे का, तसेच तुम्ही दिलेला मोबाईल नंबरही बरोबर आहे का ते चेक करा, असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। त्यानुसार कॅन्सल बटन क्लिक करून तुम्हाला सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करता येईल। जर तुम्ही ओके बटन क्लिक केले तर तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल। तो OTP या ठिकाणी टाईप करा। त्यानंतर त्याखालचा दिलेला कॅप्चा कोड आहे तसा या बॉक्समध्ये टाईप करून फायनल सबमिट बटन क्लिक करा। मित्रांनो, अशा रीतीने तुमचे उद्यम रजिस्ट्रेशन आता पूर्ण झाले आहे, ज्यासाठी स्क्रीनवर तुमचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबरही डिस्प्ले होईल। तसेच तुम्हाला या उद्यम रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्रसुद्धा प्रिंट करता येते। त्यासाठी इथे प्रिंट सर्टिफिकेट हे बटन क्लिक करा। आलेल्या स्क्रीनवर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर टाकायचा आहे, त्याखाली मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि त्याखाली तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील। OTP तुम्हाला मोबाईलवर मागवायचा आहे की तुमच्या ईमेलवर, त्यापैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा। मी इथे मोबाईल नंबर सिलेक्ट करत आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP बटन क्लिक करा। आता आलेला OTP या ठिकाणी टाईप करून व्हॅलिडेट OTP अँड लॉग इन हे बटन क्लिक करा। मित्रांनो, आता आलेल्या या पेजवर पुन्हा प्रिंट सर्टिफिकेट हे बटन क्लिक करा, ज्यामुळे तुमचे उद्यम प्रमाणपत्र स्क्रीनवर दिसेल। ते तुम्हाला प्रिंट करता येते किंवा PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करता येते, तसेच ते शेअरसुद्धा करता येते। तर अशा प्रकारे तुम्ही उद्यम रजिस्ट्रेशन किंवा तुमच्या व्यवसायाचे रजिस्ट्रेशन सरकारच्या पोर्टलवर करू शकता। या प्रोसेसबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।